कालपासून कस्तुरीताई खूप खुश होत्या. ह्या आनंदाची किती दिवसापासून त्या वाट पाहत होत्या. संध्याकाळी जेवण झाल्यावर कस्तुरीताई त्यांच्या खोलीत होत्या तेव्हा त्यांचा मुलगा कार्तिक तिथे आला. कस्तुरीताईला वाटलं की त्यांच्या मुलाला काहीतरी पाहिजे आहे. कस्तुरीताईने कार्तिकला विचारले की बाळा, तुला काय पाहिजे आहे का? कार्तिक आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाला की आई, मला काही नाही पाहिजे, पण मला तुला काहीतरी सांगायचं आहे. कार्तिकचा चेहरा लाजेने लाल झाला होता. त्याचा लाजेने झालेला लाल चेहरा पाहून कस्तुरीताईला समजलं की त्यांच्या मुलाला काय सांगायचं आहे. म्हणजे तुला माझी सून मिळाली आहे? आईचं बोलणं ऐकून कार्तिक जरासा आश्चर्यचकित झाला आणि नंतर थोडासा लाजत म्हणाला की हा आई, पण तुला जर ती आवडत असेल तरच मी लग्न करणार आहे. बाळा, तुझ्या आनंदापेक्षा मला दुसरं काहीच महत्त्वाचं नाही. कार्तिकच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या, अशी कोण भाग्यवान मुलगी आहे जी माझ्या सोन्यासारख्या मुलाला पसंत पडली? आई, तिचं नाव मयुरी आहे. माझ्यासोबत तिने MBA केलं आहे. आम्ही 2 वर्षापासून एकमेकांना ओळखत आहोत आणि आम्ही दोघं एकमेकांना पसंत पण करत आहोत. मयुरीला पण या शहरात चांगली नोकरी मिळाली आहे. कस्तुरीताई म्हणाल्या की मग माझ्या सुनेला घरी कधी घेऊन येणार आहेस? आई, मी उद्या तिला नाश्त्याला आपल्याच घरी बोलवतो. हे बघ, तिला बोलू नकोस. तू जाऊन तिला घेऊन ये. आता खूप उशीर झाला आहे. जाऊन झोप जा. पूर्ण रात्र कस्तुरीताईला झोप येत नव्हती. जेव्हापासून त्यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे तेव्हापासून कार्तिकला त्यांनी आई आणि वडिलांचं प्रेम दिलं आहे. कस्तुरीताईला कार्तिक एकुलता एक होता. खूप महिन्यापासून कस्तुरीताई त्याला लग्न कर म्हणून सांगत होत्या, परंतु कार्तिक तो विषय टाळत होता. पण आता कार्तिकने स्वतःहून मुलगी पसंत केली आहे म्हणून कस्तुरीताई खुश होत्या. पहाटेच्या 5 वाजले त्यामुळे कस्तुरीताई उठल्या. सगळे आवरून त्या किचनमध्ये गेल्या आणि आपल्या होणाऱ्या सुनबाईसाठी काय बनवू आणि काय नाही त्यांना काही सुचत नव्हतं. सकाळच्या 7 वाजता कस्तुरीताईचं सगळं आवरून झालं. सगळ्या घरात खमंग वास येत होता. कार्तिक किचनमध्ये आला तेव्हा तो आईला म्हणाला की आई, किती बनवलं आहे आणि काय काय बनवलं आहे? तुझ्या स्वयंपाकाने घरात सगळा सुगंध येत आहे. आई, तू रात्रभर जेवणच बनवत होती का? आश्चर्य आणि प्रेम दोन्ही पण कार्तिकच्या बोलण्यात होतं. माझी होणारी सून येणार आहे आणि हा दिवस नंतर कधीच येणार नाही. तू तुझा चहा पी, तोपर्यंत मी माझी तयारी करते. कस्तुरीताईने पिंक कलरची सिल्क साडी आणि गळ्यामध्ये मोत्याचा हार आणि कानात छोटे टॉप्स घातले आणि आरशासमोर उभा राहून त्या त्यांचे केस विंचारू लागल्या. आज खूप वर्षानंतर कस्तुरीताई आरशासमोर उभा राहून शृंगार करत होत्या. आई आई म्हणून कार्तिक आवाज देत होता. आई, आई, मयुरी आली. कार्तिक तिथेच उभा होता. जेव्हा कस्तुरीताईंची नजर त्यांच्या होणाऱ्या सुनेवर म्हणजेच मयुरीवर पडली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना चक्कर आल्यासारखं झालं. सगळं घर फिरू लागलं. त्यांच्या डोळ्यासमोर सगळं घर फिरू लागलं. कस्तुरीताई खाली पडायला लागल्या, पण त्यांना कार्तिकने सांभाळलं आणि सोफ्यावर बसवलं. आई आई, काय होत आहे तुला? कस्तुरीताई बेशुद्ध होत होत्या तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर मयुरी आणि कार्तिकचा चेहरा दिसत होता आणि ते दोघे त्यांना आवाज देत होते. बेशुद्ध पडल्यावर त्यांना त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा आवाज खूप लांबून आल्यासारखं वाटत होतं. जेव्हा कस्तुरीताईला सुद्धा शुद्ध आली तेव्हा त्या त्यांच्या बेडवर झोपल्या होत्या. कार्तिक आणि मयुरीसोबत डॉक्टर श्रीकांत पण तिथेच बसले होते. डोळ्यात पाणी घेऊन कार्तिक आईला म्हणाला की आई, काय झालं आहे? कस्तुरीताईंनी आपल्या मुलाचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या की बाळा, मी ठीक आहे. डॉक्टर कस्तुरी, तुम्ही तर दुसऱ्या डॉक्टरांना दोस्त समजतच नाही. तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेत जावा. डॉक्टर श्रीकांत अजून एकदा कस्तुरीताईला तपासू लागले.
कस्तुरीताईची तब्येत खराब झाली होती. डॉक्टर अंकल, आईला काय झालं आहे? आईने कधीच मला सांगितलं नाही. कार्तिक खूप टेन्शनमध्ये आला. हे बघ कार्तिक, मला काही सुद्धा झालं नाही. डॉक्टर असंच बोलत आहेत. आई, कुणी पण असं विनाकारण बेशुद्ध होऊन पडत नाही. डॉक्टर अंकल, तुम्ही खरं सांगा, आईला काय झालं आहे? कार्तिक खूप टेन्शनमध्ये होता आणि या टेन्शनमध्ये तो मयुरीला विसरून गेला. ती गपचीप एका जागी बसली होती आणि ती तिच्या डोळ्यातलं पाणी लपवत होती. डॉक्टर श्रीकांत म्हणाले की, हे बघ कार्तिक, तुझ्या आईला असा कोणताच आजार झाला नाही. फक्त आराम नाही केल्यामुळे त्यांना चक्कर आली होती. त्यांना सध्या आरामाची गरज आहे. तुझ्या आईचा ब्लड प्रेशर खूप वाढला होता, त्यामुळे काही टेस्ट करावे लागतील. डॉक्टर श्रीकांत कार्तिकला समजावत होते. ठीक आहे, आता सगळं नॉर्मल आहे, त्यामुळे मी आता जातो आणि काय गरज पडली तर मला फोन कर. पण अंकल, चहा पिऊन जावा. नाही, जेव्हा तुझी आई ठीक होईल तेव्हा आपण सगळे मिळून आरामशीरपणे चहा पिऊ, असं म्हणून डॉक्टर श्रीकांत तेथून निघून गेले. कार्तिक मयुरीला म्हणाला की, मयुरी, आईकडे लक्ष दे, मी डॉक्टर अंकलला बाहेर सोडून येतो. सॉरी आंटी, मला माहीत नव्हतं की कार्तिक तुमचा मुलगा आहे. मयुरीचे डोळे पाण्याने डबडबले. कस्तुरीताईने खूप प्रेमाने मयुरीला त्यांच्याजवळ बोलावले. मयुरी बाळा, मला आंटी का म्हणत आहे? मला आई म्हण. मयुरी कस्तुरीताईच्या मांडीवर डोकं ठेवून रडत होती. तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत कस्तुरीताई म्हणाल्या की, शांत हो मयुरी. कस्तुरीताईच्या डोळ्यासमोर 12 वर्षापूर्वीचा भूतकाळ आठवू लागला. कस्तुरीताई एक डॉक्टर आहेत. एके दिवशी त्या त्यांच्या केबिनमध्ये पेशंटला तपासत होत्या. तेव्हा तिथे एक नवरा बायको त्यांच्या 13-14 वर्षाच्या मुलीला घेऊन आले. त्या मुलीला खूप त्रास होत होता आणि ती डॉक्टरांना म्हणत होती की, डॉक्टर, मला इंजेक्शन द्या आणि मला कायमचं या दुनियेतून मुक्त होऊ द्या, मला जगायचं नाही. त्या मुलीचे वडील म्हणू लागले की, डॉक्टर, आमची मुलगी ट्युशनला गेली होती आणि ती खूप वेळ झालं घरी आली नाही, म्हणून आम्ही तिला पाहायला गेलो तर ही ह्या हालतमध्ये होती. तो साधा भोळा दिसणारा ट्युशन सर महामूर्ख निघाला. त्याने माझ्या मुलीसोबत घाणेरडे कृत्य केले. डॉक्टर, आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जायचं नाही. त्या टीचरला काही सुद्धा होणार नाही, परंतु आमच्या मुलीची बदनामी होईल. आम्ही हिची ट्रीटमेंट झाल्यानंतर हे शहर सोडून दुसऱ्या शहरात जाणार आहोत. डॉक्टर कस्तुरीला त्यांचं काय म्हणणं आहे ते समजत होतं आणि त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल याची सुद्धा त्यांना कल्पना होती, कारण त्याआधी पण त्यांच्याकडे असंच एक केस आली होती. तिचे वडील पोलीस असून सुद्धा काहीच करू शकले नाही, पण त्या मुलीची बदनामी झाली. बिचारी त्या मुलीला समाजाच्या तानेने मारून टाकलं. डॉक्टर कस्तुरीताईने त्या मुलीला ॲडमिट केलं आणि तिच्यावर चांगला इलाज सुरू केला. पहिल्यांदा ती घाबरत होती, परंतु नंतर ती एकटीच येत होती आणि कस्तुरीताई आणि त्यांच्यामध्ये दोस्ती पण झाली. दुसऱ्या शहरात गेल्यानंतर पण ती मुलगी कस्तुरीताईंच्या कॉन्टॅक्टमध्ये होती. कस्तुरीताई त्या मुलीला म्हणाल्या की, हे बघ, आता तू 12वीमध्ये गेली आहे, त्यामुळे आता सगळं नॉर्मल झालं आहे. त्यामुळे तुझ्या भल्यासाठी हे ठीक होईल की जे तुझ्यासोबत झालं ते तू विसरून जाण्याचा प्रयत्न कर आणि तुला मला सुद्धा विसरावे लागेल. ते घाबरत्या आवाजात म्हणाले की, डॉक्टर, मी तुम्हाला कशी विसरून जाऊ? माझ्या आईने मला जन्म दिला आहे, परंतु तुम्ही मला नवीन जन्म दिला आहे. तुम्ही मला माझ्या आईसारखा आहात. जर तू मला आई समजत आहे तर माझं ऐक. जेव्हा तुझं लग्न असेल तेव्हा मला नक्की बोलव. मी नक्कीच येईल. लग्न आणि मी? आणि माझ्यासोबत कोण लग्न करेल का? का? तू का नाही लग्न करू शकत? तू काही पाप केलं आहे का? हे बघ, तू लग्न पण करशील आणि तू नॉर्मल आयुष्यसुद्धा जगणार आहेस. फक्त तुझ्यासोबत जी घटना घडली आहे त्या बाबतीत तू कोणालाच काही सांगू नकोस. मी माझ्या फाईलमध्ये तुझं खरं नाव लिहिलं नाही. माझ्या फाईलमध्ये तुझं नाव गार्गी लिहिलं आहे. तू तुझ्या खऱ्या नावासोबत आनंदाने राहा. पण 8 वर्षानंतर तीच गार्गी तिच्या खऱ्या नावासोबत म्हणजेच मयुरीसोबत आज डॉक्टर कस्तुरीताईच्या समोर आली होती. तोपर्यंत तिथे कार्तिक आला आणि त्याने मयुरीला घाबरल्यासारखं पाहिलं आणि मग तो आईला म्हणाला की,
आई, मयुरीला काय झालं आहे? कार्तिक बाळा, हिला काही नाही झालं, थोडीशी घाबरली आहे. मयुरीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत कस्तुरीताई म्हणाल्या, आई, मयुरीमुळेच आज तू एवढी थकली आहे. मयुरीकडे पाहत कार्तिक म्हणाला. एकटक मयुरी कार्तिककडे पाहत होती. हे बघ मयुरी, तुझ्यामुळे आईची ही तब्येत अशी झाली आहे. त्यामुळे शिक्षा म्हणून तो आईसाठी चहा बनवून आण आणि जर थोडा राहिला तर मला पण दे. असं म्हणून ते तिघे पण हसू लागले. घरातील वातावरण थोडंसं बदललेलं होतं. थोड्या वेळानंतर मयुरी चहा घेऊन आली. चहा पिऊन झाल्यानंतर कस्तुरीताई मयुरीकडे पाहत म्हणाल्या की, सुनबाई, चहा तर खूप छान बनवला आहे. त्यामध्ये तू पास झाली आहे. पण माझ्यापाशी तुझ्यासाठी अजून एक परीक्षा आहे आणि तुला पास पण व्हायचं आहे. हे ऐकल्यानंतर कार्तिक आणि मयुरी एकमेकांकडे पाहायला लागले. कार्तिक आईकडे पाहत म्हणाला की, आई, तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, परंतु तू तुझ्या खोलीमध्ये जाऊन बस. मला एकांतात मयुरीसोबत बोलायचं आहे. त्यानंतर मी तुला बोलवेन. ठीक आहे आई, असं म्हणून कार्तिक मयुरीकडे पाहत खोलीच्या बाहेर गेला. मयुरी कस्तुरीताईकडे पाहत होती. मयुरी, मला तुझ्याकडून एक वचन पाहिजे आहे. आई, माझ्या चारित्र्यावर डाग लागला आहे, तरी पण तुम्ही मला का स्वीकारत आहात? तुम्ही या लग्नासाठी नकार सुद्धा देऊ शकता. मी का नकारू? एवढ्या कोमल हृदयाच्या मुलीला तूच माझ्या घरची सून बनण्यासाठी योग्य आहे. तुझ्यासोबत माझा मुलगा खूप खुश राहील आणि ती खुशी मी त्याला देणार आहे. फक्त मला तुझ्याकडून एक वचन पाहिजे. आई, कोणतं वचन पाहिजे आहे तुम्हाला? कधी पण काहीही झालं, कोणता पण प्रसंग आला तरी तुझी घटना घडली आहे त्या बाबतीत कार्तिकला अजिबात काही सांगायचं नाही. मयुरी, जे झालं ते तुझा भूतकाळ होता आणि भूतकाळसोबत आपण जर जगलो तर आपलं भविष्यकाळ कधी चांगला होत नाही. मयुरी गपचूप कस्तुरीताईचे बोलणे ऐकत होती. हे बघ मयुरी, माझा मुलगा खूप समजूतदार आहे, तरी पण मला वाटतं की तुझ्या भूतकाळाची काळी सावली तुझ्या आयुष्यावर पडू नये. आई, मी तुमचं मन समजू शकते. मी कधीच कार्तिकला या गोष्टीबद्दल सांगणार नाही. हे बघ मयुरी, तुझ्या आईवडिलांना पण सगळं सांगून ठेव आणि आम्ही सगळे आणि कार्तिक जेव्हा तुमच्या घरी येऊ तेव्हा तुझ्या आईवडिलांना सांगून ठेव की आपण ह्याआधी कधीच भेटलो नव्हतं, असं नॉर्मलच वागायचं. आई, तुम्ही खूप महान आहात. इमोशनल होऊन मयुरी कस्तुरीताईच्या गळ्यात पडली. मयुरी, जाऊन कार्तिकला बोलून आण, नाहीतर त्याला विनाकारण टेन्शन येईल. कार्तिक जेव्हा रूममध्ये आला तेव्हा त्याच्या तोंडावर खूप टेन्शन दिसत होतं. कस्तुरीताई हसत कार्तिकला म्हणाल्या की, मला मयुरी आवडली आहे. हे ऐकून कार्तिक खुश झाला आणि कस्तुरीताई म्हणाल्या की, आता मला खूप भूक लागली आहे. माझ्यासाठी कोण जेवण आणणार आहे का नाही? मयुरी म्हणाली की, आई, मी तुमच्यासाठी जेवण आणते. आणि हा मयुरी, पुढच्या आठवड्यात मी आणि कार्तिक तुझ्या आईबाबांना भेटायला येणार आहोत, म्हणून त्यांना सांगून ठेव. कस्तुरीताईचं बोलणं ऐकून कार्तिक आणि मयुरी लाजेने लाल झाले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.